आज होणार पैसे वाटप, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणीनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आजपासून लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटप करण्याचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. आणि आता याच वेळापत्रकाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विशेष वेळापत्रक जे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः जाहीर केलेलं आहे ते वेळापत्रक जाणून घेणार आहोत. सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिणींसाठी काही नवीन आदेश सुद्धा दिलेले आहेत ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजना 2026 अंतर्गत लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा बोनस 4,500 रुपये जवळ तो वितरित होणार आहे. त्याच्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण व लेटेस्ट अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तो कशा पद्धतीने मिळणार, कोणत्या बहिणींना मिळणार आणि कधी तुमच्या खात्यावर जमा होणार त्याच्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर पाहायला मिळतील. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आताच कॅबिनेटमध्ये बैठक घेतलेली आहे आणि ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. कारण की या बैठकीच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 2 प्रमुख याद्या पत्रकारांकडे दिलेल्या आहेत. या प्रमुख याद्या कोणत्या असतील तर हे बघा, या प्रमुख याद्यामधील पहिली यादी असणार आहे जिल्ह्यांची यादी, ज्या की जिल्ह्यांमध्ये पैशांचं वेळापत्रक आजपासून पैसे वितरित होणार त्या जिल्ह्यांची यादी त्यामध्ये असणार आहे समाविष्ट. आणि दुसरी यादी असणार आहे बँकांची यादी. अतिशय जबरदस्त व लेटेस्ट बँकांची यादी आलेली आहे जी की बँकांच्या अनुसारच पैशांचं वितरण जे ते होणार आहे. या गोष्टी त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया या पत्रकार परिषदेमध्ये अजून कोणते मोठे निर्णय झालेले आहेत. आणि पत्रकार परिषदेसोबतच सोलापूरमध्ये काही क्षणांपूर्वीच आता लाडकी बहीण योजना मकर संक्रांती बोनस वाटप कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत भरपूर प्रचंड लाखोने महिला ज्या त्या उपस्थित होत्या आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. आणि त्या घोषणा अशा आहेत त्याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांती सणानिमित्त स्पेशल गिफ्ट वितरण सोहळा त्यांनी आयोजन केला होता. हा सोहळा तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच आयोजन होणार आहे. याच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो पैठणी साडी, भांडी संच आणि मिठाईचा संच, सोबतच एक पिशवी देखील तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुमच्या जिल्ह्याचं वेळापत्रक पुढे आलेलं आहेच. तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी मकर संक्रांतीचा बोनस वितरित होणार आहे त्याच्याविषयी माहिती आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला देखील हा भांडी संच असेल किंवा पैठणी साडी ते सुद्धा दर्जेदार क्वालिटीची त्यासोबत तुम्हाला मिळून जाईल. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतिम यादी जाहीर केलेली आहे. पैसे वाटपाची अंतिम यादी जी असणार आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काही क्षणांपूर्वीच पत्रकारांकडे दिलेली आहे. तीच यादी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असेल की नाही ते देखील तुम्ही चेक करू शकता. आणि सर्व पात्र लाभार्थी जेवढे आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा 4,500 रुपये बोनस मिळणार आहे तीच यादी आपल्याकडे आलेली आहे. अतिशय महत्त्वाची यादी देखील आपण म्हणू शकतो. चला तर वळूया आपल्या दुसऱ्या मेन अपडेटकडे. लाडकी बहीण योजना लाभ जो आहे तो 4,500 रुपये बोनस लाडक्या बहिणींना मिळणार आहे. हा बोनस कशा पद्धतीने असणार आहे तर हे बघा, नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारी महिन्याचे 1,500 असे मिळून 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. याच्यासोबतच तुम्हाला दुसऱ्या देखील काही महत्त्वपूर्ण विशेष आर्थिक मदत भेट जी आहे ती लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ती म्हणजे मकर संक्रांती बोनसतर्फे काही गिफ्टांचं नियोजन देखील शासनाने आखलेलं आहे. अतिशय मोफत असे गिफ्ट मिळणार आहेत. त्यासाठी फक्त छोटेसे 2 ते 3 अर्ज करायचे आहे तुम्हाला. ते कोणते अर्ज असतील ते देखील आपण माहिती करून घेऊयाच. त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्याचा कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला राबवायचा आहे. आता हा कार्यक्रम कुठे राबवणार तर हे बघा, 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप या कार्यक्रमाच्या अंतर्गत केलं जाणार आहे. म्हणजेच काय तर 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. आज, उद्या आणि परवा या 3 दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वाटप जे ते केलंच जाणार आहे. ते सुद्धा 12 जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत. अतिशय लेटेस्ट व धडाकेबाज याद्या आपण म्हणू शकतो. आणि या मकर संक्रांतीला लाडकी बहिणीची मकर संक्रांती नक्कीच गोड होणार आहे. कारण की सर्व सरकारी बँकांच्या सुद्धा याद्या आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत, ज्या की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैशांचं वितरण ते जे आहे ते आपल्याकडे आलेलं आहे. ते आपण लगेच बघणार आहोत. त्याच्या अगोदर मकर संक्रांतीसाठी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे व मोठे निर्णय जे ते घेतलेले आहेत ते निर्णय आपण जाणून घेऊया. पहिला निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, तो म्हणजे मकर संक्रांतीचं बोनस वितरण करण्यासंदर्भात. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी बोनसची आतुरतेने वाट बघत होत्या आणि आज तो दिवस अखेर उजडलेला आहे की ज्या दिवशी बोनस जो आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आजपासून बोनस वितरणास सुरुवात जाहीर झालेली आहे. आणि कारण की आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे, माझ्या सर्व लाडक्या बहिणी
बहिणींना तीनही हप्ते जे आहेत ते प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळालेच पाहिजेत, एकही बहीण त्यातून वगळली गेली नाही पाहिजे असं त्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि त्याच्यासोबत एकूण 17 जिल्ह्यांची नवीन यादीसुद्धा जाहीर केलेली आहे. ही यादी आपल्याकडे लेटेस्ट आलेली आहे, ती आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. ती यादी बघण्याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेच्या वितरणाचा शुभारंभ जो झालेला आहे तो झालेला आहे. 15,000 कोटींचा चेक साईन जो आहे तो महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून झालेला आहे. चेक साईन झाला म्हणजे काय, तर निधी वितरणाचा शुभारंभचं पहिलं पाऊल जो आहे ते पडलेलं आहे. आता लाडक्या बहिणींना पहिला टप्पा कुठे असणार, तर हे बघा, पहिला टप्पा जो असणार आहे तो विभागानुसार असणार आहे. विभागांच्या जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या लगेच हे विभाग बघितले की लगेच यादी देखील तुम्हाला मी देऊन टाकणार आहे. तर हे बघा, पहिला विभाग असणार आहे वितरणासाठी कोकण विभाग व पुणे विभाग. या दोन विभागामध्ये प्रचंड आतुरतेने महिला वाट बघत होत्या, त्यामुळे या दोन विभागामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरणाचा शुभारंभ जो तो केला जाणार आहे आणि मोठ्या लोकसंख्येच्या भागात प्रक्रिया जी आहे ती DBT केली जाणार आहे. दुसरा टप्पा असणार आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागामध्ये दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे समाविष्ट अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. या दोन विभागामध्ये देखील कार्यवाही जी ती तिसऱ्या दिवशी सुरू होणार आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणींसाठी नक्कीच महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की जिल्ह्यांची यादीसुद्धा आदितीताई तटकरे यांनी देखील अप्रूव्ह केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी यादी दिली की ती पुढे अप्रूव्हसाठी आदितीताई तटकरे यांच्याकडे गेली ती आणि त्याच्यानंतर त्यांनी ती यादी अप्रूव्ह करून त्यावर सही शिक्का देखील केलेला आहे. म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये सोबत जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये म्हणजे असे मिळून 4,500 रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. आणि सर्वात ओरिजिनल माहिती आपण ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक लगेच करू शकता. त्याच्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी बघूया. तर अशा पद्धतीने मेसेज जो आहे तुम्हाला तुमच्या खात्यावर डायरेक्ट दिसणार आहेत. आणि मेसेज कोणाला पडणार, तर जेवढ्या लाडक्या बहिणी उत्सवात समाविष्ट होणार आहेत, म्हणजेच काय, तर त्यांना मकर संक्रांती बोनसच्या सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये तर मिळणार आहेत, अधिक 1,500 रुपये आणि अधिक काही गिफ्ट जे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे. त्या गिफ्टच्या नुसारच महिलांमध्ये आनंदोत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे. आणि अशा पद्धतीने बघू शकता, आजपासून तुम्हाला मेसेज पडायला देखील सुरुवात झालेली आहे. काल काही महिलांना मेसेज पडले 1,500 रुपये जमा झाल्याचे, फक्त 1,500 जमा झाले, त्यांनी काळजी करू नका, किंवा ज्यांना 1 रुपयाही आला नसेल त्यांनी देखील काळजी करू नका. आजपासून सर्व राहिलेले पैसे असतील, जानेवारी असेल, डिसेंबर असेल किंवा नोव्हेंबर असेल, 3 महिन्याचे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ते सुद्धा 3 टप्प्यामध्ये. पहिला टप्पा होता नोव्हेंबरचा, जो की 50%च पूर्ण झालेला आहे. 50% अजूनही महिला राहिलेल्या आहेत. तो 50% महिला त्या, आणि इकडे 100% महिला मग डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या त्यामध्ये पूर्ण होणार आहे. तर यांच्यामध्ये पैशांचं वितरणसुद्धा केलं जाणार आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच मोठे आदेश दिलेले आहेत की महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना तातडीच्या सूचना दिल्यात. लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी जी जाहीर झालेली आहे त्या यादीनुसार पैशांचं वितरण करा व सोबतच जिल्ह्यांची यादी देखील त्यांनी त्यामध्येच शिक्कामोर्तब करून दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया ती यादी देखील, कारण की आता उशीर नाही. आता फक्त पैशांचं वितरण आणि तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 जमा झाल्याचे मेसेज देखील पडायला सुरुवात होणार आहे. कोणाच्या खात्यामध्ये 3,000, कोणाच्या खात्यामध्ये 4,500, कारण की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी 4,500 आणि ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी 3,000. तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये ते जमा केले जाणार आहेत. आणि सर्वात मोठी अंमलबजावणी म्हणजे आजपासूनच होणार आहे. पैसे डायरेक्ट DBT बेनिफिट ट्रान्सफर जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये होणार आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांच्या यादीच्या नुसार वेळापत्रक. हे बघा, वेळापत्रक अतिशय छान आणि जबरदस्त वेळापत्रक आलेलं आहे. ती वेळापत्रकावरून तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. पहिला 2 डिव्हिजन म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार, त्याच्याविषयीची डायरेक्ट यादीच आपल्याकडे आलेली आहे. ही यादी तुम्हाला मी सांगतो. आज पहिला दिवस असणार आहे मित्रांनो. आज जानेवारीमध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यामध्ये पहिली सुरुवात होणार आहे मुंबई सिटीपासून, म्हणजे मुंबई शहर त्यामध्ये 1 क्रमांकाला असणार आहे. दुसऱ्यांदा आज असणार आहे मुंबई उपनगर, त्याच्यानंतर असणार आहे ठाणे आणि सातारा, पुणे, हे बघू शकतो मी, सांगली, ठाणे, सोलापूर, पालघर, कोल्हापूर. तर हे आज वितरण होणारे जिल्ह्यांचे नाव आहेत. त्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी. तर या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. 2 विभाग कोकण अधिक जो असणार आहे पुणे डिव्हिजनचा विभाग असणार आहे. याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागामध्ये नाशिकमध्ये पहिला टप्पा, छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसरा टप्पा, म्हणजे दुसऱ्या दिवशी उद्या या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. नंदुरबार असेल, बीड असेल, त्याच्यानंतर जळगाव असेल, धाराशिव असेल,
अहिल्यानगर असेल, लातूर असेल आणि त्याच्यानंतर परभणी देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड ज्या जिल्ह्यामध्ये उद्या पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आणि तिसरा टप्पा म्हणजे तिसरा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण व मोठा ठरणार आहे, कारण की या दिवशी अमरावती आणि नागपूर हे दोन प्रचंड मोठे विभाग त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. आणि या विभागाच्या अंतर्गत अमरावती असेल, नागपूर त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या टप्प्या म्हणजे सकाळी पैसे जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर अकोला असेल, वर्धा असेल, बुलढाणा, भंडारा, त्याच्यानंतर असणार आहे वाशिम, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर हे बघा अशा पद्धतीने या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जो आहे तो जिल्हावार यादी आपण तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैशांचं वितरण होणार तर हे बघू शकता तुम्ही. या जिल्ह्यामध्ये फर्स्ट डे, सेकंड डे आणि थर्ड डे आज, उद्या आणि परवा. तर हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे नक्कीच ठरणार आहेत, कारण की लाडक्या बहिणीसाठी हे वेळापत्रक जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे. या वेळापत्रकामध्ये थोडासा बदल होऊ शकतो मित्रांनो. थोडंसं एक जिल्हा इकडे किंवा तिकडे होऊ शकतो, कारण की त्याच्याविषयी अपडेट आलं की आपण ते तुम्हाला देऊया. त्याच्यानंतर दुसरं वेळापत्रक आलेलं आहे. बँकांची यादी देखील त्यांनी जाहीर केलेली आहे. या बँकांच्या यादीमध्ये सर्वात पहिली बँकांची यादी आलेली आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया जे की शासकीय बँका आहेत त्यामध्ये समाविष्ट आहेत. पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, कॅनरा बँक, पंजाब युनियन बँक. त्याच्यानंतर दुसरी यादी प्रमुख यादी आलेली आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तिसरी यादी आलेली आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या दिवसामध्ये पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस या 3 दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते या बँकांमध्ये होणार आहे. आता वळूया लाडक्या बहिणीसाठी स्पेशल गिफ्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये गिफ्टचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडणार आहे त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती बघूया. तर हे बघा सर्वात अगोदर हप्त्याचं वितरण तर तुम्हाला सांगितलेलं आहे 12, 12 आणि 12. तर हे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण ते तुम्हाला आता वर सांगितलेलं आहे आपण व्हिडिओच्यामध्ये. तर हे बघा गिफ्टचं वितरण म्हणजे मकर संक्रांती बोनसचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे. तर या जिल्ह्यामध्ये प्रत्येक 2 जिल्ह्यामध्ये 3 दिवसानंतर कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला मकर संक्रांती बोनस देखील वितरण ते केलंच जाणार आहे. आणि आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. 2100 रुपये कधीपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार. तर हे बघा फेब्रुवारीच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मंजूर होणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपयांचा लाभ जो आहे तो डायरेक्ट बँके थ्रू मिळून जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. त्याच्यानंतर तुम्हाला गिफ्टचं वितरण होण्यासाठी कोणती गिफ्ट महत्त्वाची ठरणार आहेत मकर संक्रांतीसाठी. तर हे बघा स्वावलंबनासाठी सिलाई मशीन योजना असेल, त्याच्यानंतर असणार आहे सिलिंग फॅन योजना आणि प्रेशर कुकर वितरण योजना जी की स्पेशल योजना त्यासाठी डिझाईन केलेल्या आहेत. तर सिलाई मशीन योजनेसाठी तुम्हाला PM विश्वकर्मा या ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. त्या ठिकाणी अर्ज केला तुम्ही की तुम्हाला सिलाई मशीनची आधी 15,000 रुपयांची सिलाई मशीन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि त्याच्यासोबत फ्री असणार आहे फॅन आणि प्रेशर कुकर. तर या 3 फ्री गोष्टी तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही PM विश्वकर्मा या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. आणि सोबतच तुमच्यासाठी मकर संक्रांतीसाठी मोठा लाभ मिळणार आहे, ती म्हणजे दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी. भरपूर दिवसापासून लाडक्या बहीण विचारत आहे सर पैठणी साडी कधी मिळेल. तर हे बघा आता त्या क्षणाची मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. रेशन कार्डवर पैठणी साडीचं वितरण सोहळा जो आहे तो लवकर तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील पार पडणार आहे आणि या वितरण सोहळ्याचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असणार आहेत आणि तेच तुम्हाला पैठणी साड्यांचं वितरणसुद्धा करू शकतात. त्याच्याविषयी देखील अपडेट आलेली आहेच. आता बघू शकता तुम्ही पुढे तुम्हाला काही अपडेट देऊ इच्छितो मी. पैठणीसाठी तर मिळणार, परंतु 2100 रुपयांचा धमाकेबाज बोनस हा मकर संक्रांतीच्या अगोदर मिळणार का. हे बघा जानेवारीपासून तर पैशांचं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे, त्यामध्ये काही वाद नाही किंवा काही अडचण नाही. परंतु तुम्हाला 2100 रुपये बोनस मिळणार का आणि मिळाला तर कशा पद्धतीने मिळणार. तर हे बघा प्रत्येक लाडक्या बहिणींना 2100 रुपये बोनस नक्कीच मिळणार आहे. तो म्हणजे मकर संक्रांती सणानिमित्तचा स्पेशल हा बोनस तुमच्यासाठी असणार आहे. सण आनंदात साजरा करण्यासाठी ही शासनाने दिलेली एक छोटीशी भेट तुमच्यासाठी असणार आहे. त्यामध्ये गॅसचे पैसे असतील तुमचे किंवा इतर सबसिडी योजनांचे पैसे असतील ते देखील त्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व पात्र लाभार्थी महिलांना असं नाही की काही बहिणी वगळण्यात येतील किंवा काही अडचणी येईल, तसं अजिबात होणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण त्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे आणि तुम्हाला त्याच्याविषयीचे पैसे देखील मिळून जाणार आहेत. तर आता हे 3 गिफ्ट कोणते असतील तर हे बघा पहिलं गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांती सणानिमित्त जाहीर होणार आहे ते म्हणजे वाढीव आर्थिक मदत. दुसरं गिफ्ट असणार आहे मकर संक्रांती बोनस जो की तुम्हाला 4500 रुपये मिळून जाणार आहे. आणि तिसरं गिफ्ट असणार आहे नवीन कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत सिलाई मशीन वाटप योजना, जे की योजना देखील देखील तुम्ही समाविष्ट असाल तर तुम्हाला सिलाई मशीन योजनेचे पैसे जे आहेत तुम्हाला मिळणार आहेत. एकूण 15,000 रुपयांचा लाभ अधिक 4,500 रुपयांचा लाभ अधिक 3,000 रुपयांचे गिफ्ट, म्हणजे असं मिळून तुम्हाला जवळपास 20,000 ते 25,000 रुपयांचा लाभाचं वितरण जे आहे ते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत होणार आहे.
आहे. या सर्व गिफ्टसाठी तुम्ही तयार राहायचं आहे. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करायचा नाही. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण की काय विषय होतो, अपडेट आली किंवा गिफ्ट आली की ते लवकर वितरण जे ते सुरू होत असते आणि जेवढं लवकर तुम्हाला माहिती होईल कशी गिफ्ट प्राप्त करायची किंवा कुठून गिफ्ट प्राप्त करायचे तेवढं तुम्ही सपोर्ट करू शकता आपल्या चॅनलला. आणि आपण ते तुम्हाला माहिती याच्या अगोदरही दिलेली आहे आणि भरपूर आतापर्यंत भरपूर लाडक्या बहिणी आपण लाभ देखील वितरण करण्यास मदत नक्कीच केलेली आहे. त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल गिफ्ट कशा पद्धतीने मिळणार. तुम्हाला तर मिळतीलच आणि त्यांनाही मिळतील. त्यामुळे भेटूया परत पुन्हा तशा नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.